हुशार व्यक्ती जी असते ती कधीच तिचा डाव हरत नाही किंवा हरली तरी पुन्हा जिंकते. चाणक्य म्हणतात की एखाद्या परिस्थितीमध्ये सावरण्याची पहिली पायरी काय आहे, तर आपण का हरलो आहे हे समजून घेणं आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन करणं. दुसरं म्हणजे तुम्ही जो अंदाज एखाद्याबद्दल लावता तो अंदाज चुकू शकतो, म्हणून तुमच्या शत्रूला तुम्ही कधीही कमी लेखू नका. तिसरं म्हणजे घाईगडबडीत आपण निर्णय घेतो आणि त्यामुळे आपलं बऱ्याचदा नुकसानसुद्धा होतं. तर योग्य वेळेची वाट बघणं हे आवश्यक असतं. त्यामुळेच तुम्ही धैर्य आणि संयम ठेवला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे गुप्तता ठेवा. तुमचे प्लॅन कुणालाही सांगू नका. तुमची पुढची पावलं काय तुम्ही टाकणार त्याबद्दल कुणाला कधीच बोलू नका. योग्य वेळ जसा येईल त्याप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करा आणि तुमचा जो डाव असतो तो तुम्ही जिंका. पाचवं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास जो असतो तो कधी हरवू द्यायचा नाही. तरच तुम्ही जिंकू शकाल आणि तरच तुमच्या मनामध्ये तुम्ही जो डाव तुम्हाला जिंकायचा आहे तो तुम्ही हरणार नाही सकारात्मक ठेवलात तरच तो डाव तुम्ही जिंकू शकता. सहावं म्हणजे अनुभवातनं शिका. अपयश हे शिकवणं देतं, हे शिकवण देतं, धडा देतं, लेसन देतं आणि तो शिकवून आपण पुढं जाणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे ह्या काही ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या चाणक्याने सांगितलेल्या इथं मी मांडल्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टी नक्की अवलंबा, म्हणजे आपले जे डाव आहेत ते यशस्वी होतील.